नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आज सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलो आहे। नीट UG 2024च्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये MBBS साठी महाराष्ट्र राज्यामध्ये काही सीट्स आहेत का, तर BDS साठी काही सीट्स आहेत का, या संदर्भात खूप सारे विचारणा केल्या जात असतात। पाठीमागे खूप सारे विद्यार्थ्यांना मी सांगत होतो की अगदी ज्या राऊंडमधूनच सर्व विचार करा, ज्यावेळेस संपूर्ण राऊंड संपतात त्यावेळेस तुमच्या डोक्यात येते की मला आता मॅनेजमेंट कोट्यातून घेऊया। कितीतरी विद्यार्थ्यांचे 590 किंवा 585, 86, 575 असे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता ॲडमिशन न मिळाल्यामुळे अदर स्टेट कोट्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, आपल्याला जवळपास 500च्या वरती मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा इतर राज्यामध्ये ॲडमिशन मिळाले। 350 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा आपल्याला जास्त मार्क्स मिळताना म्हणजे अगदी MBBSचं कॉलेज मिळालेलं पाहिलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये काही सीट्स वेकंट आहेत का, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही शेवटचा राऊंड आहे, गव्हर्नमेंटचा जे MBBS BDSचा जो राऊंड आहे तो ऑनलाईन स्वरूपात झाला आणि शेवटचं जे राऊंड आहे तो इन्स्टिट्यूट लेवल राऊंड झाला। इन्स्टिट्यूट लेवलवरती छोटे छोटे 3 राऊंड झाले आणि त्यानंतर संपूर्ण सीट्स भरले गेलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निदान प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये तरी एक सुद्धा वेकंट सीट नाही असं माझं म्हणणं आहे। BDSमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये असू शकते आणि त्याच्यासाठी जो काही ऑनलाईन जो काही हे होता तो पण झाला आणि तो म्हणजे MCCच्या 15% कोट्यामधून MBBSच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आणि BDSच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मात्र काही सीट्स राहिले होते। त्याचा राऊंड आपला डिक्लेअर झाला आणि त्यानुसार त्याच्या ॲडमिशनची प्रोसेस सुद्धा संपली, म्हणजे त्याची लिस्ट पण MCC थ्रू लागलेली आहे। महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंटच्या कॉलेजमध्ये काही सीट्स राहू शकले असतील का, कदाचित एखाद दुसरं सीट BDS किंवा MBBSमध्ये राहू शकला असेल, परंतु प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये मात्र आपल्याला कसल्याही प्रकारचं सीट वेकंट राहताना दिसलेलं नाही। आता मग काय ऑप्शन असू शकतो? 2024साठी ते सगळे दरवाजे बंद झालेले। आज मी तुम्हाला एक संदेश घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे वेस्ट बंगालमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमधील 2024साठीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे। टोटल पॅकेज आहे ते आपल्याला 85 लाखाचं आहे। वास्तविक पाहता हॉस्टेल आणि मेस सहित आहे हे, म्हणजे अगदी 75 लाखाचंच पॅकेज आहे। म्हणजे फीज 75 लाख रुपये टोटल आहे आणि 10 लाख रुपये हॉस्टेल मेस असं समजू शकतो आपण। टोटल 85 लाखाचं पॅकेज आहे आणि पहिल्या वर्षी 30 लाख रुपये तुम्हाला भरायचे आहे। हा जो टॉपिक आहे तो मात्र उद्या म्हणजे 27 नोव्हेंबर 2024पर्यंतच आहे। बऱ्याच वेळा नुसते फोन येतात आणि नंतर फोन केलं म्हणतात करतो असं, आणि प्रत्यक्षात होत नाही। जवळपास नुसत्या फोनचा काही उपयोग होत नाही। 100% आपल्याला ही सगळी प्रोसेस आपल्याला करून मिळू शकते। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मात्र कलकत्त्याला करावे लागणार आहे। विद्यार्थ्याला 100% जावं लागणार आहे उद्या। या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये कोलकात्याच्या म्हणजे कलकत्ता येथील प्रायव्हेट कॉलेजमध्ये जे नवीन निघालेले 2 कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन होण्याची 100% शक्यता आहे। फक्त लेट झालं आणि एवढं उशिरा आत्ता ज्या विद्यार्थ्यांना तयार आहे असे सर्व विद्यार्थी आपल्याला फोन करू शकतात। 75 लाखाचं टोटल पॅकेज किंवा 85 लाखाचं हॉस्टेल मेस सहितचं पॅकेज उद्या लास्ट दिवस आहे। त्याच्यानंतर या वर्षीसाठी फोन करायला उपयोग होत नाही। एवढंच या निमित्तानं सांगून वेस्ट बंगालमधील प्रायव्हेट कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी 30 लाख रुपये भरावे लागणार आहे। एवढंच या निमित्तानं सांगण्यासाठी आलो होतो। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।